घर बांधताना काही नियम सांगितलेत बघा. आपण ज्यावेळेस घर बांधतो ती जागा कशी आहे हे पाहण्याकरता जुने लोक काय करायचे, एक नाही 10 बाय 10चं जे अंतर आहे म्हणजे चौरस अंतर करायचे. आणि चौरस अंतर जर तसा प्लॉट असेलच चौरस तर मग काय अडचण नाही. पण प्लॉट जर तसा नसेल चौरस तर काय करायचे, 10 बाय 10चं अंतर बघायचे. बरोबर चौरस अंतर करून त्याच्या मध्यभागी 2 बाय 2चा एक खड्डा खांदायचा उद्धव महाराज. 2 बाय 2चा खड्डा खांदायचा. तो खड्डा पाण्यानं अगदी काठोकाठ भरायचा. आणि भरल्याच्या नंतर दक्षिण दिशेला 22 पावलं मोजत जायचं. किती? 22 पावलं मोजत जायचं. आणि त्याच अनुषंगानं 22 पावलं परत यायचं. आणि परत आल्याच्या नंतर त्या खड्ड्यामध्ये बघायचं पाणी किती शिल्लक राहिले. 50% जर पाणी शिल्लक राहिलं तर ठीक आहे म्हणायचं. 50%च्या पुढे जर गेलं तर असं समजायचं घर बांधण्याच्या लायकीचं नाही. आता काय कुणी एवढं काही शास्त्रयुक्त पद्धतीनं चालत नाही. म्हणून जुन्या काळामध्ये पाहतही होते. तसं पाहिलं तर वास्तू हा एक पुरुष आहे. हो, ही वास्तू म्हणजे घराची शांती नाही तर एका पुरुषाची शांती. आणि त्याचं नाव आहे वास्तू. वास्तू पुरुष असतो. हा वास्तू पुरुषाच्या शरीरावरती हे घर बांधलेलं असतं. हे बांधत असताना त्याचं जे काही शिर आहे ते आपण आग्नेय दिशेला लावत असतो म्हणजे किचन वाट्याकडं. हे लावत असताना ज्यावेळेस आपण तो वास्तू पुरुष तिथं असतो त्याच्या शरीरावरती घर बांधलं जातं. म्हणून जुन्या काळामध्ये तुम्हाला लक्षात येईल वाडा कसा बांधला जातो. हे जे नाभीचा जी भाग आहे या वास्तुरूपी पुरुषाचं हे मध्यभागी असतं. ब्रह्मकमळ ज्याला म्हटलं जातं. यावरती घर बांधत नाहीत. म्हणून बांधत असताना घर जुन्या काळात कसे बांधायचे, चौकोन बांधायचे. आणि मधला पेस कसा असायचा, रिकामा असायचा. म्हणजे मधला पेस रिकामा असायचा.